कुंभ राशी सावधान. 7 ते 12 जुलै भयंकर मोठा धोका मिळणार. एक जवळचाच नातेवाईक तुमचा गेम करून टाकणार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, 12 जुलै दरम्यान म्हणजे 7 जुलै ते 12 जुलै दरम्यान तुम्हाला मोठा झटका बसणार. एकटे असाल तरच हा व्हिडिओ पहा, नाहीतर पायाखालची जमीन सरकेल. फक्त एक ट्रेलर हा होता खरा आणि काळजाचा ठोका चुकवणारा महाभयंकर क्लायमॅक्स. आता जुलैच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या आयुष्यात येणार आहे हा झटका. इतका भयानक आणि अंगावर काटा आणणार असेल की ते पाहताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण नवग्रहांचे न्यायाधीश आणि साक्षात काळपुरुष भगवान शनिदेव महाराज तुमच्या आयुष्यातील चांगल्या वाईट कर्माचा जळजळीत महान घेऊन थेट तुमच्या दारात उभे राहिले आहेत. म्हणूनच जर तुमच्यात खरंच हिंमत असेल आणि तुम्ही या क्षणी घरात पूर्णपणे एकटे असाल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची चूक करा. कारण दुर्लक्ष करणाऱ्यांचे संसार मातीत मिळवले आहेत. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तेच लोकांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि जे रक्ताचे अत्यंत जवळचे चेहरे तुमच्या घरात राहून तुमच्या मुलांच्या संगतीचा गैरफायदा घेत होते, तुमच्या पाठीमागे विनाशाचे मोठे षडयंत्र रचत आहेत, त्यांचा असा थरकाप उडवणारा आणि काळाकुट्ट चेहरा आता जगासमोर येणार आहे. महादेवांची शपथ घेऊन सांगते मित्रांनो, जर तुम्ही जुलैच्या या पहिल्याच 15 दिवसात तुम्ही मिळालेले तुम्हाला हे रहस्यमय आणि धोक्याचे संकेत ओळखले नाहीत तर साखरेसारख्या गोड बोलणाऱ्या लोकांच्या जाळ्यात अडकून तुमचं हस्त खेळतं कुटुंब आणि वर्षानुवर्षाची इब्रत एका रात्रीत कोर्ट कचेरीच्या अशा महाभयानक दलदलीत उद्ध्वस्त होईल. ही 7 जन्म उलटले तरी त्यातून तुम्हाला बाहेर पडता येणार नाही. कारण या कठीण काळात तुमच्या मदतीला तुमचे मित्र येणार नाहीत ना तुमचे नातेवाईक. कारण जेव्हा शनिदेवांचा खूप कोप होतो तेव्हा बुद्धी काम करणे देखील बंद करते आणि चांगला चाललेला मार्ग या अंधारात हरवून जातो. जुलैच्या या आठवड्यात होणारी तुमची एक लहानशी चूक किंवा बोलण्यातील अहंकार तुम्हाला अशा मोठ्या संकटात टाकू शकते जिथून पैशांचे नुकसान तर होईलच, पण मानसिक शांतता ही कायमची हिरावून घेतली जाईल. जुलै महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच कुंभ राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यात असे 7 मोठे आणि अत्यंत रहस्यमय चमत्कार घडणार आहेत, ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून देवाकडे आळवणी करत होतात. कारण विघ्नहर्ता भगवान श्री गणेशांचा असा एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली आशीर्वाद थेट तुमच्या राशीवर पडणार आहे. तुम्हाला एकामागून एक अशा काही शुभ बातमी मिळतील ज्या ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. पण लक्षात ठेवा की हा चमत्कार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापूर्वी काही अशा अदृश्य शक्ती तुमच्या मनात तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, ज्या बाप्पाच्या या देवी प्रभावाला तुमच्या घरात येण्यापासून रोखू इच्छितात. म्हणूनच 7 ते 12 जुलै दरम्यान मिळणाऱ्या चमत्कारी संकेतांना चुकूनही हलक्यात घेऊ नका. कारण हा काळ तुमच्या नशिबाचा जुना आणि बंद असलेला दरवाजा कायमचा उघडण्यासाठी निर्माण झाला आहे. भगवान श्री गणेशांचे हे स्पष्ट सांगणे आहे की नशिबाचे कितीही मोठे टाळे असले तरी ते केवळ आणि केवळ तुमच्या प्रामाणिकपणाच्या, कष्टाचे आणि परिश्रमाच्या किल्ल्यानेच उघडू शकते. म्हणूनच जुलैच्या या आठवड्यात तुम्हाला नशिबाची साथ तर मिळेलच, पण जर तुम्ही हातावर हात ठेवून बसून राहिलात किंवा फक्त तोंडाने मोठ्या गोष्टी करून प्रत्यक्षात मेहनत केली नाही तर समोर आलेली ही सुवर्ण संधी एका सेकंदात तुमच्या हातातून जाईल. या दिवसात जर तुम्ही लोकांबद्दल मनात कोणताही खोटेपणा न ठेवता आणि सर्वांशी प्रेमाने वागून आपले काम करत राहिलात तर तुमच्या कामातून केवळ तुमचाच फायदा होणार नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याचा लाभ होईल आणि त्यांच्या अंतःकरणातून निघणारा आशीर्वाद तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. कारण ज्यांच्या पाठीशी लोकांचा आणि देवाचा आशीर्वाद असतो त्यांच्या नशिबाचे टाळे उघडायला आणि हे कळायलाही वेळ लागत नाही. पण याच जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांची एक खूप मोठी परीक्षा देखील घेतली जाणार आहे. कारण जे लोक केवळ स्वतःच पाहतात, दुसऱ्यांना फसवून आपला रस्ता मोकळा करतात आणि काम निघून गेल्यावर दिलेला शब्द विसरतात, त्यामुळे समोरच्याला वाऱ्यावर सोडून देतात, अशा लोकांसाठी हा काळ अत्यंत घातकी आणि महाभयानक ठरू शकतो. जर तुम्ही याच भूतकाळाला कोणालाही काही वचन दिले असेल ना आणि ते अद्याप पूर्ण केले नसेल तर जुलैच्या या सुरुवातीच्या दिवसात ती व्यक्ती किंवा ती जुनी चूक तुमच्यासमोर मोठे संकट म्हणून उभे राहू शकते. म्हणूनच जर तुम्हाला बाप्पांचा हा 7 चमत्कारीचा आशीर्वाद आपल्या पदरात पाडून घ्यायचा असेल तर मनातील सर्व कपट बाजूला ठेवून अत्यंत शुद्ध हेतूने या पहिल्या आठवड्यात पाऊल टाका. कारण गणपती बाप्पांची नजर तुमच्या प्रत्येक विचारांवर असू शकते. एक लहानशी चूक ही या मोठ्या संधीला कायमची विनाशात बदलू शकते. पहिल्या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांसाठी जितका चमत्कार आहे तितकाच तो एक अत्यंत गुप्त आणि कृपया संकटाची भीती घेऊन येणारा काळ ठरणार आहे. कारण या काळात तुमच्या घरातील मुलांच्या किंवा तुमच्या संतांच्या संगतीमुळे परिवारात एक खूप मोठे आणि न बोलवणारे संकट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
7 ते 12 जुलै दरम्यान तुमच्या घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांच्या हालचालीवर आणि त्यांच्या मित्रमंडळीवर तुम्हाला अतिशय कडक नजर ठेवावी लागेल. कारण मुलांच्या ग्रुपमधील किंवा मित्रांमधील एखादी वाईट व्यक्ती त्यांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा किंवा एखादा गुप्त कारस्थान अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही या पहिल्याच आठवड्यात मुलांच्या वागण्याकडे आणि त्यांच्या संगतीकडे दुर्लक्ष केले तर त्यांची एक लहानशी चूक किंवा एका रात्रीची मस्ती तुमच्या संपूर्ण हसतेखेळत्या घराला, हसतेखेळत्या कुटुंबाला कोर्ट कचेरीच्या, पोलिसांच्या आणि अत्यंत गंभीर कायदेशीर वादाच्या भयंकर कचाट्यात अडकवू शकते. यातून बाहेर पडताना तुम्हाला नाकीनऊ येईल. याच जुलैच्या पहिल्या आठवड्यात एकीकडे मुलांची, दुसरीकडे तुमच्या आर्थिक आयुष्यात आणि अडकलेल्या पैशांच्या बाबतीत एक अत्यंत मोठी हालचाल होणार असून तुमच्या नशिबाचा खेळ पूर्णपणे तुमच्या बोलण्यावर म्हणजेच वाणीवर अवलंबून असणार आहे. व्यवसायात तुमचे पैसे अडकले असतील किंवा जुनी उधारी वसुली बाकी असेल तर ते रखडलेले धन अचानक तुमच्याकडे परत येण्याचे संकेत अत्यंत प्रबळ आणि शुभयोग या दिवसात निर्माण होत आहेत. पण हे पैसे तुमच्या हातात सहज पडणार नाहीत, तर ते परत मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी अत्यंत धोरणिकपणाने आणि गोड बोलून व्यवहार करावा लागणार आहे. कारण या संपूर्ण आठवड्यात तुमची वाणी जितकी मधुर असेल तितकाच लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुमच्यावर वेगाने बसेल आणि तुमचे कठीण वाटणारे आर्थिक मार्ग देखील चुटकीसरशी मोकळे होतील. परंतु हा काळ एका अत्यंत धारदार तलवारीसारखा आहे हे विसरून चालणार नाही. कारण याच काळात तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा नोकरी व्यवसायात कामाचा ताण इतका प्रचंड वाढणार आहे की तुम्हाला स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी पार्ट टाइम वेळ काढणे देखील शक्य होईल. या मानसिक दबावामुळे आणि चिडखोरपणामुळे जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी पैशांच्या व्यवहारावरून किंवा जुन्या कारणावरून वाद घातला किंवा संतापून शब्दांचा वापर केला तर तो लहानसा वाद एका महाभयानक भांडणात आणि आर्थिक नुकसानीत बदलू शकतो. या सुरुवातीच्या 7 दिवसात तुमच्याकडून होणारी एक लहानशी लापरवाही किंवा जिभेवरील ताबा सुटणे तुम्हाला थेट केस, मुकदमांच्या आणि शत्रूंच्या जाळ्यात कायमचे अडकू शकते. परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी स्वतःला शांत ठेवा आणि पैशांचा व्यवहार अत्यंत शांततेने हाताळा. या संयुक्त भागात सर्वात मोठी चेतावणी ही आहे की या दिवसात तुमची कोणतीही जुनी चूक किंवा भूतकाळात कोणाशी तरी केलेले वाईट वर्जन अचानक तुमच्यासमोर एक मोठं संकट बनवून उभे राहू शकते, ज्याच्या धाकाने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. जर तुमच्याकडून पूर्वी काही कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर ते आता शांतपणे स्वीकारणे आणि वादावर पडदा टाकणे हाच एकमेव हुशारीचा मार्ग असेल. कारण जुलैच्या या पहिल्या आठवड्यात जर तुम्ही अहंकार दाखवला तर तुमची वर्षानुवर्षाची प्रतिष्ठा एका क्षणात मातीत मिळू शकते. या संपूर्ण आठवड्यात तुम्हाला केवळ मुलांवर लक्ष ठेवून घरातील संकटच टाळायचे नाही, तर आपल्या बोलण्यातला साखरेसारखा गोडवा ठेवून अडकलेला पैसा आणि आपली नोकरी देखील सुरक्षित ठेवायची आहे. तुमच्यावर जर श्री स्वामी समर्थांची कृपा अखंड ठेवायची असेल तर तुमच्या मनात कोणताही वेगळा विचार आला नाही पाहिजे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.